मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईत धडकलं तेव्हा जाऊन मागच्या महिन्यात सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक अध्यादेश काढला होता आणि त्यावर काही हरकती मधल्या काळात सरकारकडून मागवल्या गेल्या होत्या। त्यानंतर आज महिन्याच्या आतच महाराष्ट्र राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देऊ करणारं बिल राज्याच्या दोन्ही सभागृहात एकमतानं पास केलं। त्या आरक्षणामुळे मराठा समाजाला आता शिक्षणात आणि नोकरीत 10% आरक्षण मिळणार आहे। मराठा समाजाला नव्याने देऊ केलेलं आरक्षण नेमकं कसं आहे, ते न्यायालयात टिकेल का, या आरक्षणामुळे आधीच्या EWS मधून मिळणाऱ्या आरक्षणाचं काय होईल आणि जरांगे पाटील मागत आहे त्या कुणबी आरक्षणाचं काय, एकूण मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा। मित्रांनो, या अगोदर मराठा समाजाला 2 वेळा आरक्षण देऊ केलं गेलेलं। 2014ला ACBC मधून म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मधून 16% आणि 2018ला शिक्षणात 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण देण्यात आलेलं। पण दोन्ही वेळेस ते सुप्रीम कोर्टात न्यायालयात टिकू शकलं नव्हतं। आता परत तिसऱ्यांदा मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आलंय, जे शिक्षणात 10% आणि नोकरीत 10% असं देऊ केले गेले। शिवाय यात महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की हे आरक्षण राजकीय आरक्षण नसणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात डंके की चोट पर हे आरक्षण न्यायालयात टिकणारच असं सांगितलंय। आता आरक्षण टिकल तर टिकल, नाही तर पॉलिटिकल होतंय का हे आगामी काळच सांगेल। तोपर्यंत आपण एकमताने मंजूर झालेल्या या आरक्षणाचे काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य शासनाने पास केलेल्या विधेयकानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यात 10% आरक्षण मिळणार आहे। मराठा समाजाची लोकसंख्या ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% असून त्यातील 84% मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ होईल। मागासवर्गीय आयोगाकडून नुकताच जो सर्वे केला गेला त्यानुसार किंवा त्यांच्या निरीक्षणानुसार बहुसंख्य मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासच आहे। मराठा समाजाचा 84% गट हा उन्नत आणि प्रगत गटात मोडत नाही असंही निरीक्षण यात नोंदवलं गेले। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यात स्वतःला संपवणारे 94% शेतकरी हे मराठा समाजातील आहेत असंही एक निरीक्षण आहे। म्हणून फक्त सरकारीच नाही तर खाजगी शैक्षणिक संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या अशा संस्थांनाही या आरक्षणाचा आदेश लागू होणार आहे। विधेयकातील पॉइंट 9 मधील थ नुसार मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या 28% आढळून आली। त्यामुळे 28% लोकसंख्या असलेला एखादा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गात ठेवणं हे पूर्णपणे असमान न्याय ठरेल। त्यामुळे जरांगे पाटील जी OBC मधून आरक्षणाची मागणी करत आहेत ती इथे कुठेतरी मागे पडताना दिसते। त्यानंतर असं सुचवतो की दुर्बल मराठा समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे। आता शासनानं देऊ केलेलं 10% आरक्षण ठीक आहे, मग प्रश्न राहिला तो मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातून आधी मिळणाऱ्या EWS आणि मागे अध्यादेश काढलेल्या कुणबी आरक्षणाचं काय। आता इथे पहिल्यांदा ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की मराठा समाजाला जे 10% आरक्षण मिळणार आहे ते फक्त आणि फक्त राज्य सरकारचं आहे, ते पूर्ण देशात लागू होणार नाही। आणि सध्या ओपन कॅटेगरीसाठी संपूर्ण देशात जे EWS आहे ते 10% आहे। शिवाय ते घटनेनं आखून दिलेल्या 50%ची मर्यादा जरी ओलांडत असलं तरी 103व्या घटना दुरुस्तीमुळे ते सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवले। त्यामुळे अशा परिस्थितीत मराठा समाजाला एक वेळेस एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल, एका वेळेस 2 आरक्षणाचा लाभ समाजाला घेता येणार नाही। कुणबीच्याही बाबतीत असंच होणं अपेक्षित आहे। ज्याच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना, सगळे सोयरे यांना वेगळं आरक्षण OBC अंतर्गत देण्यात आल्यावर मग EWS, मराठा आरक्षण आणि OBC मधून कुणबी आरक्षण अशी तिन्ही आरक्षणे वेगवेगळी असणार आहेत। मग मराठा समाजाने नेमकं कोणतं आरक्षण घ्यावं, आता यावर प्रत्येकाची मतांतरे असू शकतात बरं का। त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या सोयीने EWS, कुणबी किंवा मराठा प्रवर्गातून हे आरक्षण घेण्याचे 3 पर्याय त्यांच्या समोर आहेत। बरं, आता आरक्षण जाहीर तर झालं, ते घ्यायचंही ठरलं, पण पुन्हा मुद्दा हाच आहे की बाबा घटना तर 50% पेक्षा जास्त कोटा आरक्षणाला देऊ शकत नाही, तर न्यायालयात कोणत्या बेसिसवर हे आरक्षण टिकणार आहे। तर माननीय मुख्यमंत्री ज्या एका नियमाला धरून हे आरक्षण न्यायालयात टिकेल म्हणाले ते म्हणजे आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक आणि असाधारण परिस्थिती। 2014ला 2018ला आरक्षणाची 50%ची मर्यादा लांघता येणार नाही म्हणत हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली। नंतर सुप्रीम कोर्टाने ती स्थगिती कायम केली। पण आता आयोगाच्या म्हणण्यानुसार 50%पेक्षा अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास
प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती मराठा समाजाच्या बाबतीत अस्तित्वात आहे. म्हणूनच मग मुख्यमंत्री हे आरक्षण न्यायालयात टिकेल यावर खात्रीशीर आहेत. पण यावर मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका गेल्यावर न्यायालय काय निकाल देईल यावरून मराठा समाज आरक्षणास पात्र आहे की नाही हे ठरेल. न्यायालयीन लढाई या बाबतीत महत्त्वाची आहे. त्यामुळे या व्हिडिओमुळे तुमचे मराठा आरक्षणासंदर्भातले समाधान झालंय असं वाटत असेल तर करा लाईक, शेअर आणि कमेंट. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. विषय खोल पृथ्वी गोल.